कालचा हा शेवटचा प्रश्न घेतलेला आहे आपण. पुढचा प्रश्न येतो हिवाळ्यात महाराष्ट्रात पूर्वेकडे जाताना. पहिला मुद्दा क्लिअर करा. कालखंड विचारतात हिवाळा. हिवाळा म्हणजे डिसेंबर महिना आहे असं समजून घ्या. पूर्वेकडे म्हणजे महाराष्ट्राच्या पूर्वेकडे जाताना, हा पूर्वेकडचा भाग आहे. इकडे जाताना थंडी वाढत जात असते बघा. या भागात थंडी जास्त आहे. थंडी जास्त म्हणजे थंड हवा आहे. थंड हवा थरावर थर असल्यामुळे जास्त वायुभाराचा पट्टा आहे इकडं, आणि हवा त्यामुळेच इकडून इकडे वाहत असते बघा. तर पूर्वेकडे जाताना वायुदाब वाढत जातो, हवेचा दाब वाढत जातो, कारण त्या ठिकाणी थंड हवा असल्यामुळे थरावर थर आहेत. ठीक आहे. तापमान वाढत जाते का? नाही, कमी व्हायला पाहिजेत. तापमान कमी होते का? यस. वायुदाब कमी होतो का? नो. म्हणजे अ आणि क बरोबर येईल. अ आणि क पर्याय जो आहे तो हा आहे. ठीक आहे. वायुदाब का वाढतो? कारण हवा थंड आहे. थंड हवा थरावर थर संचित होत असते, त्यामुळे तिथे हवेचा भार जास्त. जिथं हवेचा भार जास्त त्याला म्हणायचं हाय एअर प्रेशर बेल्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर नैऋत्य मान्सून कालखंडात म्हणजेच पावसाळा महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर महाराष्ट्रात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडत असतो पावसाळ्यामध्ये, आणि हा पाऊस एकूण वर्षभरातल्या पावसाच्या 85% असतो. ठीक आहे. आणि प्रतिरोध कशामुळं? एक तर सह्याद्री डोंगररांगा किंवा सातपुडा डोंगररांगा किंवा उपरांगा सह्याद्रीच्या त्यांच्यामुळं. महाराष्ट्रातील पर्जन्याबाबत योग्य विधाने ओळखा. अ ब क ड दिलेले आहेत बघा. आता योग्य अयोग्य याच्यामध्ये पहिलं अगोदर इथं पहिले कॉन्सन्ट्रेशन करायचं. मग याच्यामध्ये बघा, कोकणात उत्तरेकडे जाताना पर्जन्य प्रमाण कमी होत जाते. बरोबर आहे, कारण उत्तर कोकणात पाऊस कमी आहे, दक्षिण कोकणात जास्त आहे, त्यामुळे उत्तरेकडे जाताना प्रमाण कमी होत जाते. बरोबर येते. त्याच्यानंतर सह्याद्रीच्या पश्चिम भागापेक्षा पूर्व भागात पर्जन्य प्रमाण जास्त आहे. अजिबात नाही. हे बघा, असं सह्याद्री डोंगररांग आहे, या भागात पाऊस जास्त आहे. वाससन्मुख भागात पूर्व भागामध्ये पाऊस कमी असतो, त्यामुळे इथं म्हणता येत जास्त, त्यामुळे चुकीचं आहे. आता एवढ्यानंच उत्तर काढायचा प्रयत्न करा. अ बरोबर आहे, ब चूक आहे. इथं ब पण दिलं म्हणजे चूक आहे. ठीक आहे. इथं ब दिलं चूक आहे, इथं ब दिलं चूक आहे. याचा अर्थ असं नसतं उत्तर हे अ आणि क म्हणजे क बरोबरच असणार आहे आणि ड चुकच असणार आहे. तरी बघायचं असल्यास बघू शकतो. पूर्व विदर्भापेक्षा, आता पूर्व विदर्भ म्हणजे आता महाराष्ट्राचा जो काही भाग आहे, हा पूर्व विदर्भ आहे आणि हा पश्चिम विदर्भ आहे. पूर्व विदर्भापेक्षा पश्चिम विदर्भात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. बरोबर आहे. इकडे पावसाचं प्रमाण येतं 80 ते 125 सेंटीमीटर, आणि पूर्व विदर्भात येतं 150 ते 200 सेंटीमीटर. कारण पूर्व विदर्भामध्ये बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे पाऊस जास्त पडतो, त्यामुळे हे बरोबर आहे. आणि पठारावर सर्वात जास्त पर्जन्य मराठवाड्यात पडतो का? मराठवाड्यात पावसाचं प्रमाण सर्वात कमी, त्यामुळं उत्तर येतं अ आणि क. GT त्रिवार्थाने सांगितलेले महाराष्ट्राच्या हवामान विभागामध्ये उष्णकटिबंधीय मोसमी अरण्याचा हवामान विभाग पुढीलपैकी कोणत्या प्रदेशात येतोय? मग आपल्याला ते पाठच पाहिजेत ह्या अशा गोष्टी. हा येतो AM, यालाच म्हणायचं उष्णकटिबंधीय मान्सून अरण्याचा प्रदेश. ठीक आहे. हा पट्टा येतो असतो BS कोरडा प्रदेश, आणि हा येतो असतो AW. तर यांना AM म्हणायचं. मोसमी अरण्याचा हवामान विभाग म्हणजे AM. AM मध्ये मग कोकण आणि दक्षिण महाराष्ट्राचा पश्चिम भाग येतो असतो. ठीक आहे. पश्चिम महाराष्ट्र खानदेशमध्ये BS येतो असतो. तर या पद्धतीने ते लक्षात घ्यायचं आहे आपण. महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा परिणाम होतो? भौगोलिक स्थान, द्वीपकल्पीय स्थान आहे, त्याचा परिणाम होतोय आपल्यावर. अक्षीवृत्त आपण उष्णकटिबंधात आहे, त्याचाही परिणाम होतो. मोसमी वारे आपल्याकडे येतात, त्याचाही परिणाम होतो. प्राकृतिक रचनेमध्ये कोकण, सह्याद्री यांचाही परिणाम होत असतो. उन्हाळ्यातल्या हवेची स्थितीचा काही परिणाम होणार नाही. अ ब क. आता हा थेरॉटिकल प्रश्न आहे बघा. थेरॉटिकल प्रश्नामध्ये आपले हे एवढे मुद्दे क्लिअर लागतात, बाकीचं काही नाही याच्यामध्ये. महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्य पुढीलपैकी कोणत्या प्रदेशात आहे? कोकणचा वलाटी भाग, म्हणजे असा हा कोकण. कोकणमध्ये दोन भाग आहे, खलाटी हा वलाटी, इथं सह्याद्री, इकडं पठारी प्रदेश. ठीक आहे. कोकणचा वलाटी भागामध्ये जर बघितलं, इथं पावसाचं प्रमाण आहे 150 ते 200 खलाटीमध्ये, वलाटीमध्ये 300 ते 400, सह्याद्रीमध्ये 300 ते 500. ठीक आहे. त्यामुळं घाटमाता एक नंबरला राहील तुमचं उत्तर. घाटमाता पर्याय नसतात, मग वलाटी भाग असतं बघा. त्यामुळे खलाटी
मावळ प्रदा हा आहे मावळचा पट्टा, इथं पाऊस आणखीन कमी आहे, त्यामुळे हे बसणार नाही. ठीक आहे. कोकणचे हवामान टिंबटिंब असते. कोकणचं हवामान एकतर उष्ण, दमट किंवा सम यांच्यापैकी एक शब्द पाहिजे. कोरडं आहे का? नाही. विषम नाही. सम यस. थंड आहे का? नाही. तर या पद्धतीने हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. त्याच्यानंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या प्रकारचा पडतो? महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस 85% पाऊस हा पडत असतो प्रतिरोध प्रकारचा. ठीक आहे. त्रिवार्ता यांच्या हवामान वर्गीकरणानुसार कोकण किनारपट्टीचा प्रदेश कोणत्या हवामान प्रकारात मोडतो? कोकण किनारपट्टीवर एएम आहे. एएम कुठला आहे? हे येत आहे. बीएस म्हटलं तर पठारी प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेश. एडब्ल्यू मध्ये अर्धा मराठवाडा आणि पूर्ण विदर्भ येत असतो. आणि एएस जो काही प्रकार असतो तो याच्यामध्ये बसत नाही. त्याच्यानंतर सह्याद्री पर्वताच्या पूर्व उतारावरून, हे बघा सह्याद्री पर्वत ह्या याच्या पूर्वेकडच्या उतारावरून मोसमी वारे उष्ण होतात. आता उष्ण काय होतात? इकडून वारे वरती चढतात त्यामुळे थंड होतात वरती जाताना. खाली येतात म्हणजे अधोगामी, वरती जातात म्हणजे ऊर्ध्वगामी. खाली येतात म्हणजे अधोगामी. आणि खाली वारे येत असल्यामुळे खाली टेम्परेचर वाढत जातं. टेम्परेचर वाढल्यामुळे हवेतले जे धुलीकण आहे ते प्रसरण पावतात आणि त्यामुळे साहजिकच आहे धुलीकण असं पोकळ होतं, बाष्प जास्त बसतं, इकडे बाष्प नसतं, त्यामुळे पाऊस पडत नसतो बघा. तर हे वारे अधोगामी होतात त्यामुळे त्यांच्यावरील दाब वाढत असतो, म्हणून हे वारे उष्ण होतात या भागात. महाराष्ट्रातील खालील ठिकाणी पर्जन्याच्या उतरत्या क्रमाने कोणती आहेत? जास्त पर्जन्याकडून कमी पर्जन्य, म्हणजे जास्त पर्जन्य आंबोलीला आहे त्यामुळे गगनबावडा माथेरान पर्याय काटला. आंबोलीनंतर इथं माथेरान, इथं महाबळेश्वर, म्हणजे हा पण पर्याय काटला. तर सर्वात जास्त पाऊस पडतो आंबोली 745 सेंटीमीटर. त्याच्या खालोखाल महाबळेश्वर 623 सेंटीमीटर, नंतर गगनबावडा 621 सेंटीमीटर, नंतर माथेरान 517 सेंटीमीटर. तर हे पहिले ठिकाणं लक्षात ठेवायचे बघा. पहिले 4 ठिकाणे, याच्या खालोखाल मग खंडाळा आहे, नंतर लोणावळा आहे, नंतर हार्णे, असा क्रम लागेल. मग कोकणात उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसाला काय म्हणतात? तर कोकणामध्ये उन्हाळ्यात जो पाऊस पडतो त्याला आम्रसरी म्हणायचं. कॉफी सरी इकडं कर्नाटक आणि केरळमध्ये म्हटलं जातं असतं बघा. ठीक आहे. चहा सरी आसाम राज्यामध्ये म्हटलं जातं असतं. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो? तर याचं उत्तर येतं पश्चिम महाराष्ट्र. कसं ते लक्षात घ्या. आता हे बघा असा हा महाराष्ट्र आहे आपला. ठीक आहे. या ठिकाणी सह्याद्रीच्या डोंगररांगा लागतील बघा. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की पावसाचं प्रमाण या ठिकाणी जास्त आहे. या ठिकाणी पाऊस पडत असतो 250 ते 300 सेंटीमीटर दक्षिण कोकणामध्ये. उत्तर कोकणामध्ये पाऊस पडत असतो 150 ते 200 सेंटीमीटर. आणि इथं सह्याद्रीच्या घाट माथ्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडत असतो 300 ते 500 सेंटीमीटर. ठीक आहे. याला म्हणायचं, पुढचा पट्ट्याला म्हणायचं पर्जन्यछायेचा पट्टा. हा पर्जन्यछायेचा पट्टा आहे. या पर्जन्यछायेच्या पट्ट्यामध्ये पावसाचं प्रमाण असतं 90 ते 125 सेंटीमीटर. आणि हा जो पट्टा असतो इथं पावसाचं प्रमाण असतं 50 ते 60 सेंटीमीटर. तर याला पर्जन्यछायेचा पट्टा म्हणायचं, याला आवर्षण पट्टा म्हणायचं. पुढच्या भागाला येतो इथं जवळपास 60 ते 70 सेंटीमीटर पाऊस पडतो, निश्चित पर्जन्याचा विभाग म्हणायचं. पश्चिम विदर्भाला म्हणायचं 70 ते 90 सेंटीमीटरचा मध्यम पावसाचा पट्टा. आणि या ठिकाणी 150 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. ठीक आहे. तर या हिशोबानं या ठिकाणी सह्याद्रीचा जो काही पर्जन्यछायेचा पट्टा आहे, आवर्षण पट्टा आहे, हे दोन्ही पण पट्टे पश्चिम महाराष्ट्रात येत असतात. निश्चित पर्जन्याचा 60 ते 70 जो आहे मराठवाड्यात येत असतो बघा. तर या ठिकाणी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो? तर पश्चिम महाराष्ट्र येतो असतो. महाराष्ट्रात सर्वात जास्त सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? ठीक आहे. सर्वात जास्त सापेक्ष आर्द्रता कुठे आहे? मग तर जिथं समुद्र आहे तिथं. मग समुद्र कुठे आहे? तर कोकणामध्ये. इथं आर्द्रतेचं प्रमाण 50% जास्त आहे. इथं 50%चे, या ठिकाणी 40% आहे, या ठिकाणी 30%चे. असं लक्षात घ्यायचं इथे.
त्याच्यानंतर महाराष्ट्रात नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले पाणी टिंबटिंब विभागात सर्वात जास्त आहे. नैसर्गिकरित्या म्हणजे पावसाचं पाणी सर्वात जास्त कुठे आहे तर कोकणातच आहे, कारण कोकणामध्येच आर्द्रता जास्त आहे म्हणून त्या भागात पाऊस पण जास्त आहे. तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे? आता तापी नदी खोऱ्याचा पट्टा जर बघितला तर हे बघा, उत्तरेकडे सातपुडा डोंगररांगा आणि इथं खोलगट भाग आहे तापी नदीचा, कारण खलदरीचा एरिया आहे. इकडे सातमाळा अजिंठा डोंगररांगा आहे. त्यामुळं या भागामध्ये खाली जर बघितलं आपण कोरडा आहे, पठारावरचं कोरडा हवामानासारखं हवामान आहे आणि इथं डोंगररांगा असल्यामुळे किनारपट्टीचं दमट हवामान आहे. तर किनारपट्टीवरील दमट आणि सम हवामान असलेला पट्टा आणि खालच्या भागामध्ये पठारावरचा कोरडा हवामान दोन्हीचे मिश्रण झालेले आहे. तर मिश्रण शब्द इथं वारंवार वापरलेलेच आहेत, त्यामुळे हा पर्याय कटला आहे. नंबर 1. नंबर 2, पठारी अंतर्गत भागातील आणि पर्वतीय भागाचे मिश्रण आहे का? नाही, किनारपट्टीचे असणार आहे. किनारपट्टी आणि पर्वतीय हे दोन्हीचं एकच आलं, त्यामुळे हा पर्याय कटला. किनारपट्टीचे आणि पठारी भागाचे संमिश्रण म्हणजे हा उत्तर येते बघा. किनारपट्टीवर हवामान कसं आहे? दमट आहे, तर या ठिकाणी पण दमट हवामान आहे. आणि पठारी भागात हवामान कोरडे आहे, या भागात हवामान कोरडे आहे. म्हणून मग पठारी भागातलं हवामान आणि किनारपट्टीचे हवामान यांचं मिश्रण. त्रिवार्ता यांच्या मतानुसार महाराष्ट्र राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागाचा समावेश कशात होतो? तर EW मध्ये समावेश होतो. आता EW तसा काही दिलेलं नाही, तर EWलाच म्हणायचं मान्सून सेवाना हवामान विभाग, किंवा याला दुसरं नाव आहे दमट कोरडा हवामान विभाग. तर हे 2-3 शब्द पाठच करून टाकायचे, AM, BS, EW. AM म्हणजे उष्णकटिबंधीय मोसमी अरण्याचा हवामान विभाग, BS म्हणजे स्टेप्स हवामान विभाग किंवा कोरडा हवामान विभाग, आणि EW म्हटला की सवाना किंवा दमट कोरडा हवामान विभाग. मग यांच्यामध्ये मान्सून सेवाना हवामान विभाग बरोबर आहे, स्टेप्सचा नाही आहे, हा पण येणार नाही, सुदानी प्रदेश पण येणार नाही, म्हणजे फक्त अचा पर्याय हा. ठीक आहे. टिंबटिंब हे महाराष्ट्रातील जास्त पावसाचे ठिकाण आहे. मग आता सर्वात जास्त पाऊस पडतो मग अंबोली, सिंधुदुर्ग जिल्हा. अलग लक्षात 745 सरासरी आहे. पण ह्या वर्षी विचारत, ह्या वर्षी सर्वात जास्त पाऊस पडला तामिनी घाटात पुणे जिल्ह्यामध्ये, हेही लक्षात घेतलं पाहिजे. GT त्रिवार्ता यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात, आता त्रिपुरा राज्याचं आपल्याला माहित नाही, पण पश्चिम किनारपट्टीवरच्या मैदानी भागात कुठलं हवामान असतं? AM. AM म्हणजेच कुठलं? मान्सूनी हवामान विभाग. ठीक आहे, उष्णकटिबंधीय मान्सूनी हवामान विभाग. पुढचा प्रश्न येतो, सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतारावर पावसाचे प्रमाण कमी आहे. पश्चिमेकडच्या भागापेक्षा पूर्व उतारावर पावसाचे प्रमाण कमी आहे, बरोबर आहे? ओके. महाराष्ट्राच्या पूर्व भागात ईशान्य मोसमी वाऱ्यापासून थोडा पाऊस पडतो, काही हरकत नाही. महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडे पर्जन्याचे प्रमाण कमी होत जाते का? अजिबात नाही. महाराष्ट्राच्या पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढतच जाणार आहे. ठीक आहे, आता याच्यावरून बघा, आणि ब उत्तर बरोबर आहे, 1 आणि 2 बरोबर आहेत, पण विधान 3 चुकीचे आहे, हेच उत्तर आहे. ठीक आहे. आता बाकी इकडे बघा, ए आणि 3 चूक जी आहे ती बरोबर म्हणते, म्हणजे पर्याय कटला. 2 आणि 3 बरोबर आहे म्हणजे हा पर्याय कटला. वरील सर्व बरोबर आहे म्हणजे हा पण पर्याय कटला, कारण 3 नंबर चुकीचंच आहे. त्रिवार्ता यांच्या हवामान वर्गीकरणाप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणते हवामान आहे? आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकणच पूर्ण AM मध्ये येतो, तर सिंधुदुर्ग वेगळा थोडंच येणार आहे. ठीक आहे. त्रिवार्तावरती प्रश्न जास्त आहे, हे थोडक्यात लक्षात घ्या, आणि काही नाही फारशा अवघड नाही, तो 2-3 गोष्टी लक्षातच घेऊन टाकायच्या. ठीक आहे. महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम होतो? तर सर्वात जास्त परिणाम डोंगररांगाचा होतो, त्याच्यानंतर किनारपट्टीचा होत असतो. मग इथं काय काय दिलेलं आहे बघा, ह्या डोंगररांगा सह्याद्री आणि सातपुडा डोंगररांगा, कारण वारे आडवलं जात असल्यामुळे पावसाचं प्रमाण जास्त असतं, आणि पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस प्रतिरोध प्रकारचा असतो, प्रतिरोध प्रकारचा पाऊस सह्याद्रीमुळेच असतो, आणि हा पाऊस वर्षभराच्या 85% असतो. म्हणून सगळ्यात मेन एरिया कोणता आहे? सह्याद्री. ठीक आहे. त्रिवार्ताने खालीलपैकी या भागाला काय नाव दिलेले आहे? तर हा BS आहे, कोरडा प्रदेश हा AM आहे, आणि हा बाकीचा EW येतो. ठीक आहे, तर आपलं उत्तर येतं BS. ठीक आहे.
त्याच्यानंतर महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी किती आहे? आता आपण सांगितलेल्या अगोदरच 85% पावसाळ्यात पाऊस पडत असतो. ठीक आहे. महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त कुठे असते? मे महिन्यात सर्वात जास्त तापमान विदर्भात, बरोबर. आणि विदर्भात विचारलं कोणत्या जिल्ह्यात? तर चंद्रपूर जिल्ह्यात. चंद्रपूर जिल्ह्यात विचारलं कोणत्या तालुक्यात? तर ब्रह्मपुरी तालुक्यात. आणि तिथलं गाव विचारलं तर ब्रह्मपुरीचे. या शहरामध्ये सर्वात जास्त तापमान असते. हे बघा पूर्व विदर्भात येते, विदर्भामध्ये पण. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्यछायाच्या भागात येतो? तर पर्जन्यछायाच्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्र येतो असतो. परत बघा त्रिवार्थाच्या नुसार एडब्ल्यू म्हणजे पूर्व विदर्भ, आपलं पूर्व मराठवाडा आणि विदर्भ, यालाच म्हणायचं सॅवाना हवामान विभाग किंवा दमट कोरडा हवामान विभाग. या प्रकारचे हवामान महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या विभागात आहे? तर मराठवाडा आणि विदर्भ. वार्षिक पर्जन्याचं प्रमाण दिलं आणि प्रदेश दिले. हे बघा 300 ते 750 सेंटीमीटर सह्याद्रीच्या घाटमाथ्यातच असणार आहेत. आता इकडं पर्याय बघा कुठला कुठला आहे? हे आंबोली, महाबळेश्वर, हेच बरोबर आहे. हे बघा एकचं उत्तर 2. 2 सुरुवात पाहिजेत. 2 सुरुवात बघा 1 आणि 2 पर्याय. हे पहिले 2 पर्याय कटले, पहिला आणि शेवटचा कटला बघा. एवढं उत्तर निघत नाही. चला पुढच्या याच्यात जाऊ. आवर शिवमप्रवम प्रदेश बघा शेवटचा दुष्काळी एरिया, पश्चिम महाराष्ट्रातला एरिया आहे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातला एरिया हाच येतो. मग नगर, नाशिक, सातारा, म्हणजे ईचं शेवटी 4 पाहिजेत. ईचं शेवटी 4 इथे. याचा अर्थ उत्तर येतं 3 नंबर. 2 नंबर कटलाय आपला. आता आले का लक्षात? अति पूर्वेकडे पावसाचं प्रमाण जास्त असतं विदर्भामध्ये. आले का लक्षात? का जास्त असतं? कारण पूर्व विदर्भामध्ये बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा परिणाम त्या ठिकाणी होत असतो, म्हणून पाऊस जास्त असते. महाराष्ट्राच्या किनारावर्ती प्रदेशात जून ते ऑक्टोबर दरम्यान आर्द्रता जास्त असणारे, 50% जास्त असणारे. ठीक आहे. आता या ठिकाणी विचार जर केला तर 80% जास्त आहे, कारण इकडे पावसाचे दिवस आहेत ते, त्यामुळेच पाऊस जास्त आहे. आर्द्रता कमी पाऊस जास्त असं होणार नाही. ठीक आहे. हा सोडून द्या स्केलवरती. महाराष्ट्राच्या नकाशात टिंबाने दाखवलेला प्रदेश कृषी हवामान विभाग कोणता आहे? तर पूर्व विदर्भ कृषी हवामान विभाग जो आहे इथं तांबड्या मातीचा पट्टा आहे. 150 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडणारा पट्टा आहे, त्यामुळे माती तांबडी म्हणून जास्त पर्जन्याचा तांबड्या मृदेचा विभाग असं म्हणतात याला. आलं लक्षात? हे कृषी हवामान विभाग येते. कृषी हवामान विभागामध्ये महाराष्ट्राच्या कृषी विभागाने महाराष्ट्राचे 9 हवामान विभाग पाडलेले आहेत. कुठले कुठले? हे बघा हा सह्याद्री आहे, त्याच्यामध्ये कोकणामध्ये हा 1 नंबरचा विभाग आहे, हा 2 नंबर, सह्याद्रीला 3 नंबर, सह्याद्रीचा पूर्व उतार 4 नंबर. ठीक आहे. त्याला लागून असलेला पट्टा 5 नंबर, त्याला लागून असलेला 6 नंबर, हा 7 नंबर, हा 7 नंबर, हा 8 नंबर आणि हा 9 नंबर आहे. या 1 नंबर म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, याला म्हणायचं जास्त पर्जन्याचा जांभा मृदा विभाग. आलं लक्षात? 2 नंबरला म्हणायचं जास्त पर्जन्याचा जांभा मृदा विरहित विभाग. इथं पर्जन्य आहे 250 ते 300 सेंटीमीटर, इथं पर्जन्य येतं 150 ते 200 सेंटीमीटर. ठीक आहे. सह्याद्रीमध्ये पर्जन्य येतं 300 ते 500 सेंटीमीटर. याला म्हणायचं सर्वाधिक पर्जन्याचा घाट माथा विभाग, आणि त्याचा पूर्वोत्तर म्हणजे संक्रमण विभाग नाव आहे त्याचं. इथं 125 ते 300 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतो. आणि 5 नंबरला म्हणायचं पर्जन्य छायेचा विभाग, इथं 50 ते 70 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडत असतो. आणि 6 नंबरला म्हणायचं आवर शिवमप्रवम पट्टा, 4, 5, 6 पश्चिम महाराष्ट्रात येत असतात हे. ठीक आहे. 7 नंबरला म्हणायचं निश्चित पर्जन्य विभाग, मराठवाडा येतो, इकडचा अमरावती, बुलढाणा, जळगाव येतो असतो बघा. इथं या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे 50 ते 70 सेंटीमीटर पाऊस पडणाराचे. त्यानंतर या पट्ट्यामध्ये 60 ते 80 सेंटीमीटर पाऊस पडत असतो, मध्यम पर्जन्य विभाग म्हणतात त्याला. आणि पूर्व विदर्भ 150 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडत असतो, याला म्हणायचं जास्त पर्जन्याचा तांबड्या मृदेचा विभाग, तांबड्याचा पट्टा येतो, जास्त जंगलाचा पट्टा येतो.
तर कृषी हवामानावर एवढ्या मुद्द्यामध्ये एकच प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे धुळीची वादळे ही दुर्मिळ आहेत. ठीक आहे. 1-2 वादळे एप्रिल मे महिन्यामध्ये किंवा जूनच्या सुरुवातीला विशेषतः राज्याच्या कोणत्या भागात येतात, तर पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाडा या भागात येत असतात. आणि या वादळांनाच म्हणायचं वळिवाचा वारे. आणि याच्यापासून पाऊस पडत असेल तर वळिवाचा पाऊस, यालाच म्हणायचं मान्सून पूर्व पाऊस. पाऊस पडत असेल तर, नसेल तर मग वळिवाचे वारे म्हणतात त्याला. महाराष्ट्रामध्ये गडगडाटी वादळे ही मान्सून पूर्व काळात व नैऋत्य मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात या महिन्यात जास्त येतात. आलं लक्षात? मान्सून पूर्व काळात नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या सुरुवातीच्या, आता कुठला कालखंड आहे? एप्रिल मे चा कालखंड आहे. ठीक आहे. या काळामध्ये म्हणजे मान्सून पूर्व कालखंड हाच आहे. मान्सून येण्याच्या अगोदरचा कालखंड म्हणतात त्याला. खाली नमूद शहराची मे महिन्यातील तापमान कक्षा उतरत्या क्रमाने लावा. आले का लक्षात? मे महिन्यातील तापमान कक्षात जास्त तापमान, समुद्रापासून दूर गेलं की जास्त तापमान, समुद्राच्या जवळ आलं की कमी तापमान. आता याच्यावर लावा. समुद्रापासून दूर सगळ्यात जास्त हे उतरत्या क्रमाने लावा सांगितलेलं आहे. म्हणजे जास्त कडून कमीकडे जा म्हणतं ते. 1 नंबरला येईल मग नागपूर, 2 नंबरला येईल सोलापूर, 3 नंबरला रत्नागिरी, 4 नंबरला मुंबईचे. ABCDच पर्याय पाहिजेत. आलं लक्षात? ABCD पर्याय कुठंच नाही. मग आता या ठिकाणी परत विचार करायचा की तापमान कक्षामध्ये आता हे बघा, हे गोंधळ होत असेल तर हे शेवटचे CD शेवटी आलंच पाहिजेत. बघा CD किंवा DC, हे बघा DC इथं आलेले आहेत. याचा अर्थ त्याने नागपूर अगोदर घेतलं. ठीक आहे. इथं पाऊस सर्वात कमी आहे त्यामुळे तापमान कक्षा जास्त दाखवलेली, आणि इथं पावसाचं प्रमाण जास्त या भागापेक्षा, म्हणून तापमान कक्षा याच्या भागाच्या तुलनेत या भागात कमी असं दाखवलेलं आहे. काही हरकत नाही. मग जे पर्याय दिला त्याच्यानुसार 1 नंबरचंच उत्तर येत आहे. ठीक आहे. आता इथं पावसानुसारच दिलंय. इथं पाऊस कमी मुंबईमध्ये, रत्नागिरीला त्या तुलनेत जास्त आहे. म्हणजे त्यांनी तापमान कक्षाचे विचार करताना पर्जन्याचा विचार केलेला आहे, समुद्राचा विचार नाही केलेला. महाराष्ट्र राज्य हे 9 कृषी हवामान विभागामध्ये टिंबटिंबाच्या आधारावर विभागलेले आहेत. कशाच्या आधारे मग? तर या ठिकाणी तापमान, पर्जन्य आणि मृदा आणि पिकं पण पिकं इथं दिलेलंच नाही. ठीक आहे. तर याच्या आधारे या ठिकाणी हे जे काही कृषी विभागांना भाग पाडलेत ना, एक पर्जन्य, तापमान, मृदा आणि पिकाच्या आधारे पाडले गेलेले, हे 4 मुद्दे लक्षात घेतलेले आहेत बघा. आणि या 4 मुद्द्याच्या आधारे मग पिकानुसारच भाग पाडलेले आहेत. तसं आता या ठिकाणी आपण जर बघितलं की कोकणाचा एक भाग पाडला गेलेला आहे त्याने. दक्षिण कोकणाचा वेगळा आहे, उत्तर कोकणाचा वेगळा आहे. दक्षिण कोकणात फळं आणि मसाले येतात, उत्तर कोकणामध्ये तांदूळ येत असतो. सह्याद्रीचा झाडीचा एक पट्टा पकडलेला आहे. पूर्व विदर्भ वेगळा केला, पश्चिम विदर्भ वेगळा केला. तर पिकानुसार, मृदा प्रकारानुसार, तापमान आणि पर्जन्यानुसार आहेत ते. वनस्पतीचा काही आधार घेतलेला नाही. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो? तर आंबोली 745, त्याच्या खालोखाल महाबळेश्वर आहे, त्याच्यानंतर माथेरान, त्याच्यानंतर लोणावळा. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणता पर्जन्य प्रदेशात जलसिंचन व्यवस्था असलीच पाहिजे? जिथं सर्वात कमी पाऊस आहे, सर्वात कमी पाऊस असेल तर तिथं सिंचनाच्या सुविधा असल्याच पाहिजे. आलं लक्षात? मग आता इथं सर्वात कमी पाऊस कुठे आहे? 75 सेंटीमीटर पेक्षा कमी. इथं 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त. इथं पावसाच जास्त असेल तर सिंचनाची गरज काय? 100 ते 200 सेंटीमीटर, त्याच्यापेक्षा हा पर्याय योग्य आहे. ठीक आहे. पर्जन्यमान दिलेले. आता इथं काही जास्त डोकं नाही लावायचं. सर्वात जास्त पर्जन्यमान कुठं असणार आहे? कोकण. याच्यामध्ये सर्वात जास्त कुठे आहे मग? हे इथं दाखवलेलं. म्हणजे 1चं 4 ना सुरुवात पाहिजे. 4 ना सुरुवात 2 पर्याय, हे 2 पर्याय कटलेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात कमी मराठवाडा आहे. मग याच्यामध्ये सर्वात कमी कोणतं आहे? हा आहे. मग Cचं 3 यायला पाहिजे. Cचं 3 एकाच ठिकाणी, याचा अर्थ उत्तर 2 नंबर आहे. ठीक आहे.
मग मध्य महाराष्ट्राचं काय 92 आहे आणि विदर्भाचं काय उरलेलं ते 110 सेंटीमीटर. चला, महाराष्ट्रातील कोकणच्या प्रदेशात पडणाऱ्या पावसासंबंधी कोणते विधान बरोबर आहे? कोकण पट्ट्यामध्ये म्हणतंय पावसाबाबत म्हणतंय कोणतं विधान बरोबर आहे? कोकणात प्रतिरोध आणि अभिसरण पर्जन्य पडतो, बरोबर आहे. उन्हाळ्यामध्ये अभिसरण पाऊस पडतो तर पावसाळ्यात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडत असतो. कोकणात प्रतिरोध पाऊस पडतो, हेही बरोबर आहे. ठीक आहे, बघू आपण. कोकणात आवर्त आणि अभिसरण पाऊस पडतो, हे नाही येणार नाही. कोकणात आवर्त पाऊस पडतो नाही. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा या आणि बी आहे का? नाही आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांना अपेक्षित हेच आहे, कारण याच्यामध्येच प्रतिरोध आलेला आहे. म्हणजे फक्त ये बरोबर आहे. ठीक आहे. कोणत्या जिल्ह्याच्या गरजेपेक्षा जास्त पाऊस तपकिरी आणि तांबड्या मृदा विभागात समावेश होतो? मग आता तांबड्या मृदेचा समावेश एकतर उत्तर कोकण आहे किंवा मावळचा पट्टा आहे किंवा पूर्व विदर्भ आहे. मग आता जिल्हे टाकलेत त्याने. इथं गडचिरोली दिला पण धुळे यायला नको होता. ठाणे ठीक आहे. इथं भंडारा, गडचिरोली, रत्नागिरी हे यायला पाहिजेत, पण याच्यापेक्षा अचूक आहे का बघू. हे बघा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे बरोबर आहे. ठीक आहे. रत्नागिरी का नको? कारण रत्नागिरीमध्ये अर्धा रत्नागिरी तांबड्या मातीमध्ये येतो तर अर्धा रत्नागिरी जांभ्या मातीत येतो असतो, जांभी माती तिथं. आणि जांभ्या मातीमध्ये बॉक्साईडचं प्रमाण सर्वात जास्त असतं, ॲल्युमिनियम म्हणतो आपण त्यालाच. अतिपर्जन्याचे ठिकाणे आणि जिल्हे. आंबोली कुठे येतं? मग सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. माथेरान रायगड जिल्ह्यात आहे. खंडाळा पुणे जिल्ह्यात आहे. गगनबावडा कोल्हापूर जिल्ह्यात आहे. तर ह्या हिशोबाने मग पर्याय राहील 3, 1, 4, 2 हा पर्याय राहील. महाराष्ट्रात नैऋत्य मान्सूनच्या दोन्ही शाखेमुळे प्रामुख्याने टिंबटिंब पाऊस पडतो. दोन्ही शाखेमुळे पाऊस कुठं पडतो? पूर्व विदर्भात पडत असतो बघा. कारण मी अगोदरच सांगितलेलं आहे तुम्हाला, हा महाराष्ट्राचा जो एरिया आहे या एरियामध्ये असा पश्चिमी वाऱ्यापासून पाऊस इकडे पडतो आणि या ठिकाणी ईशान्य मोसमी वाऱ्यापासून सुद्धा पूर्व विदर्भात पाऊस पडत असतो आणि चक्रीवादळापासूनही पडत असतो. तर विदर्भाचा पट्टा आहे की दोन्ही वाऱ्यापासून पाऊस पडत असतो. इथं खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक तापमान दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे? याचा अर्थ समुद्रापासून दूर आहे. समुद्रापासून दूर कुठला आहे? मग कोल्हापूर, नागपूर. ठीक आहे. महाराष्ट्रातील भूदृश्याच्या विकासात खालीलपैकी टिंबटिंब या हवामान घटकाची महत्त्वाची भूमिका आहे. कशाची भूमिका आहे? भूदृश्याच्या विकासामध्ये सर्वात जास्त भूमिका पर्जन्याची आहे, पावसाची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जास्त पाणी, कमी पाणी, पीक पद्धती यानुसार भारत देश हा टिंबटिंब कृषी हवामान विभागात विभागला गेलेला आहे. तर कृषी विभागानुसार भारताच्या कृषी विभागानं भारताचे जसे महाराष्ट्राचे 9 हवामान विभाग पाडलेले महाराष्ट्राचे कृषी विभागानं, तसं भारत सरकारनं भारताचे 15 विभाग पाडलेले आहेत बघा. ठीक आहे. आणि हे पावसानुसार पाडलेले पर्जन्य म्हणायचं थोडक्यात त्यांना. पर्जन्य हे बघा पीक, मृदा याचा आधार घेतलेला आहे त्यांनी. त्याच्या आधारे 15 विभाग पाडलेले आहेत आणि या 15 विभागापैकी महाराष्ट्रातून 3च जातात. म्हणजे याच्या पुढचा प्रश्न आलाय की लक्षात घ्यायचं आहे. कुठलं? मराठवाडा आणि विदर्भ येतं 7 नंबरमध्ये, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र आणि सह्याद्री येतं असतं 9 विभागामध्ये आणि कोकण येतं असतं 12 नंबरच्या विभागामध्ये. तर महाराष्ट्रातलं केंद्रीय विभागानं महाराष्ट्राचे किती विभाग पाडले? 3, 7, 9 आणि 12 आणि टोटल भारताचे किती पाडले? ते 15. ठीक आहे. तर या पद्धतीनं हवामान या टॉपिकवरती आलेले प्रश्न आपण बघितलेले आहेत. ठीक आहे. चला, नंतर आता या ठिकाणी गुरुवारपर्यंत आपले लेक्चर असतं. परत सोमवार बसून पुढं बघायचा प्रयत्न करू पुढचे टॉपिक, मृदा, वनस्पती, राष्ट्रीय उद्याने वगैरे. ठीक आहे. तोपर्यंत थांबू आपण. धन्यवाद.